नमस्कार. कधीकधी हजारो वर्षांपूर्वींच्या कथा आजच्या जीवनाचं अगदी अचूक प्रतिबिंब दाखवतात. आज आपण अशाच एका खास जातक कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे दोन मार्गांची, दोन निवडींची, एका राजाचा मार्ग आणि एका तपस्वीचा मार्ग. चला, एका प्रश्नापासून सुरुवात करूया. खूप जास्त यशस्वी होणं शक्य आहे का? ही प्राचीन कथा आपल्याला यशाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल विचार करायला लावते. आणि यातून एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपण त्या यशासाठी नेमकी काय किंमत मोजतो. तर आपली कथा सुरू होते दोन जिवलग मित्रांपासून. एक होता राजकुमार ब्रह्मदत्त आणि दुसरा होता राजपुरोहिताचा मुलगा दारीमुख. ते एकत्रच वाढले, एकत्र शिकले, अगदी सख्या भावांसारखे. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी. या कथेमध्ये राजकुमार ब्रह्मदत्त हे एक बोधिसत्व आहेत, म्हणजे अशी व्यक्ती जी बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे. यामुळे त्यांच्या संपूर्ण प्रवासाला एक वेगळंच आध्यात्मिक महत्त्व मिळतं. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर हे दोन्ही मित्र वेगवेगळ्या प्रदेशात फिरत फिरत अखेरीस बनारस शहरात पोचले. आणि योगायोग बघा, त्यांची वेळ अगदी अचूक होती. कारण बनारसच्या राजाचा नुकताच मृत्यू झाला होता आणि सिंहासनाला कोणीही वारस नव्हता. आणि इथेच सगळं काही बदलतं. एक असा क्षण येतो जो या दोन मित्रांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी पूर्णपणे वेगळ्या मार्गांवर नेऊन ठेवतो. तर झालं असं की अन्नाच्या शोधात असताना त्यांना एका घरात जेवायला बोलावलं जातं. तिथे ब्रह्मदत्ताला पांढऱ्या वस्त्राच्या आसनावर बसवलं जातं आणि दारीमुखाला लाल गालिच्यावर. दारीमुख हुशार होता, तो या चिन्हाचा अर्थ लगेच ओळखतो. पांढरं वस्त्र म्हणजे त्याचा मित्र राजा होणार आणि लाल गालिच्या म्हणजे तो स्वतः सैन्याचा सेनापती बनणार. आणि दारीमुखाने ओळखलेलं भविष्य लगेचच खरं ठरतं. राज्याभिषेकाचा उत्सव ब्रह्मदत्ताला शोधून काढतो आणि त्याला बनारसचा राजा म्हणून घोषित केलं जातं. तो मोठ्या थाटामाटात राजवाड्यात प्रवेश करतो. पण त्याचवेळी दारीमुख एका वेगळ्याच सत्याचा साक्षीदार होतो. तो फक्त एक सुकलेलं पान झाडावरून खाली पडताना पाहतो आणि त्या एका साध्या क्षणात त्याला अस्तित्वाचं सार उमगतं. त्याला ज्ञानप्राप्ती होते आणि तो हिमालयातील एका गुहेत निघून जातो. बघा, एका मित्राला राज्य मिळालं तर दुसऱ्याला परमज्ञान. दारीमुखाची ही सिद्धी खरंच अद्वितीय आहे. तो एक पच्छेक बुद्ध बनतो. पच्छेक बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती जी कोणाही गुरुशिवाय केवळ स्वतःच्या आत बघून ज्ञान प्राप्त करते. जणू काही एक एकाकी बुद्ध. आता बराच काळ निघून जातो. थोडा थोडका नाही तर तब्बल 50 वर्ष. नवीन राजा ब्रह्मदत्त आपल्या राजेशाही थाठामाठात, कर्तव्यांमध्ये आणि ऐशोआरामात इतका रमून जातो की तो आपल्या बालपणीच्या मित्राला पार विसरूनच जातो. तब्बल 40 वर्षांनी राजाच्या मनात कुठेतरी दारीमुखाची आठवण जागी होते. आणि त्यानंतर आणखी 10 वर्षांनी, म्हणजे एकूण 50 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांचे मार्ग राजेशाही बागेत पुन्हा एकदा एकत्र येतात. 50 वर्षांनंतर दारीमुखाला जाणवतं की त्याच्या मित्राला आपली आठवण आलीये आणि तो त्याला भेटायला येतो. तो राजेशाही बागेत एका सुवर्ण प्रतिमेसारखा शांतपणे बसलेला दिसतो. राजाला इतका आनंद होतो की तो धावतच आपल्या हरवलेल्या मित्राला भेटायला जातो. पण ही भेट काही साधीसुधी नव्हती. दारीमुख जराही वेळ वाया न घालवता थेट राजाला आवाहन देतो. तो म्हणतो की हे जे सांसारिक सुख आहे ते एक दलदल आहे, भय आहे, निव्वळ धूळ आहे. आणि तो आपल्या मित्राला त्या सर्वांचा त्याग करण्याचं आवाहन करतो. हे ऐकून राजाचं मन पुरतं गोंधळून जातं. त्याला एका बाजूला मित्राच्या शब्दांमधलं सत्य जाणवतं, पण दुसऱ्या बाजूला तो आपल्या आयुष्याशी, सत्तेशी आणि वैभवाशी खोलवर जोडलेला असतो. ही लढाई असते सत्तेच्या आकर्षणाची आणि आतून येणाऱ्या शांतीच्या पुकाराची. आणि राजाचं उत्तर खरं तर खूप प्रामाणिक आणि आपल्यासारखंच आहे. तो कबूल करतो की तो या सुखांमध्ये अडकला आहे. तो म्हणतो, ती कदाचित भयंकर असतील, पण मला जीवनावर प्रेम आहे आणि मी त्यांना नाकारू शकत नाही. म्हणजे बघा, ज्या यशाने त्याला सगळं काही दिलं त्याच यशाच्या जाळ्यात तो अडकला होता. पण दारीमुख हार मानत नाही. तो शेवटचा अगदी स्पष्ट इशारा देतो. तो समजावतो की हे ज्ञान नाकारल्यामुळे पुनर्जन्माचं अंतहीन चक्र सुरूच राहतं. लोभ हा एक सापळा आहे आणि हे भौतिक जीवन कितीही सुंदर दिसलं तरी अंतिमाता दुःखाने भरलेलं आहे. या प्रभावी भेटीनंतर दारीमुख हवेत उंच उडतो आणि आपल्या गुहेत परत जातो. पण त्याचे शब्द राजाच्या मनात मात्र घर करून राहतात. आणि आता राजाला आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. आणि मग तो आपला निर्णय घेतो. राजा आपल्या मोठ्या मुलाला बोलावतो. त्याला आपलं संपूर्ण राज्य सोपवतो, सर्व काही मागे सोडून राजवाड्यातून बाहेर पडतो आणि आपल्या मित्राप्रमाणेच हिमालयात तपस्वी बनतो. आणि पुढे काय होतं?
तर राजाला फार वाट बघावी लागत नाही. त्याने लवकरच सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त केली आणि अखेरीस त्याला हवी असलेली खरी शांती मिळाली. त्याचा मार्ग पुन्हा एकदा त्याच्या मित्राच्या मार्गाशी जोडला गेला. तर ही प्राचीन कथा जाता जाता आपल्यासाठी एक प्रश्न सोडून जाते. आपल्या प्रत्येकाचं असं काहीतरी राज्य असतं ज्यात आपण अडकलेलो असतो. मग ती सत्ता असो, पैसा असो किंवा कोणतीही आसक्ती. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खऱ्या शांतीसाठी आपण आपल्या आयुष्यातलं कोणतं राज्य सोडायला तयार होऊ.